हां, आता नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करू आपण. दॅट इज डेफिनेटली आयसोलेशन अँड जनरल प्रिन्सिपल्स. हार्डली देर इज वेटेज ऑफ 2 मार्क्स. ओके, मॅक्झिमम फारच कधी एखाद्या वेळेला जर झालं तर 3 मार्क्ससाठी विचारलं जाईल. ओके, बट नॉट मोर दॅन 2 or 3 मार्क्स द क्वेश्चन्स विल बी आस्क्ड फॉर आयसोलेशन. आता काय होतं माहिती आहे का, की तसा विचार केला, आता एखाद्याला समजा आयसोलेशन जर त्याने चांगलं वाचलेलं नसेल, राईट, किंवा त्याला व्यवस्थित कळलेलं नसेल, वॉट एव्हर इज द रिझन, सो वॉट वी विल ट्राय टू डू की याला 2च मार्कांचं वेटेज आहे, मग आपण याला ऑप्शनमध्ये टाकू. बरोबर, मग 2 मार्क 3 मार्क जे काय असतील ते ऑप्शनमध्ये जातात. मग पुढचं येतं पी ब्लॉक. बरोबर, मग पी ब्लॉकमध्ये काय तर 350 रिॲक्शन्स आहे, त्यामुळे तो आपोआपच ऑप्शनला जातो. बरोबर, मग त्याच्यावर एक 5-6 क्वेश्चन्स येतात. बरोबर, मग त्याच्यानंतर येतो डी ब्लॉक, एफ ब्लॉक एलिमेंट, त्यावर काहीतरी जनरल 2-4 वाक्य माहिती असतात, त्यावर एक 3-4 क्वेश्चन्स येतात. असं करत करत जर तुम्ही गेलात की नाही, तर हा जो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेक्शन आपण आत्ता स्टार्ट करतोय, दॅट हॅज, म्हणजे आयसोलेशन इज पार्ट ऑफ फिजिकल, पण त्याला आपण आता पुढे तसंच म्हणणार. सो त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर देर इज वेटेज ऑफ 15 मार्क्स अप्रॉक्सिमेटली. ओके, 10 ते 15 मार्कांचं, 12 ते 15 इज करेक्ट वर्ड, 12 ते 15 मार्कांचं वेटेज आहे. बरोबर, मग आता हे तुम्ही किती प्रमाणामध्ये लॉस करणार तर शक्य नाही आहे. दुसरा ॲडव्हान्टेज असा आहे, म्हणजे मोर दॅन मार्क्स, की दिस इज थिरॉटिकल चॅप्टर्स. ओके, सो व्हॉट इज गुड अँड बॅड पार्ट अबाउट थेअरी? व्हॉट इज गुड पार्ट अबाउट थेअरी, की एकदा तुम्हाला माहिती असलं की ते चुकणार नाही. बरोबर, वाचल्यानंतर त्याला सॉल्व्ह करायला लागणारा वेळ हा विदिन 10 सेकंड्स असेल. बरोबर, म्हणजे मला जर माहिती असेल ती गोष्ट, तर मला फक्त ते वाचून ते काय टिक करायला जो काय वेळ लागेल तोच. बरोबर, हा गुड पार्ट झाला, म्हणजे इट विल सेव्ह युअर टाईम. पण तेच आता समजा इलेक्ट्रोकेमिस्ट्री खूप चांगलं येतं आहे, खूप कॉन्सेप्ट्स क्लिअर आहेत, पण त्याच्यावर नेमका एखादा डिफिकल्ट क्वेश्चन ऐन वेळेला आला, सो व्हॉट हॅपन्स की आपण ही थेअरी नीट वाचलेली नसते. बरोबर, इलेक्ट्रोकेमिस्ट्री ज्याच्यावर, म्हणजे वन ऑफ द एक्झाम्पल इलेक्ट्रोकेमिस्ट्री ज्याच्यावर चांगला कॉन्फिडन्स होता त्यावर टफ क्वेश्चन विचारलेला असतो, म्हणजे दोन्ही गोष्टी एकमेकांना क्रॉस जातात. बरोबर, जे चांगलं येत होतं त्यावर वाईट प्रश्न आला, आणि जे वाईट येत होतं ते मुळात माहीतच नाही काय आहे तर. बरोबर, त्यामुळे तोही मार्क गेला आणि हाही मार्क गेला. त्यामुळे आय विल सजेस्ट यू की असलं कुठलंच काम करायचं नाही ज्याने एखादा चॅप्टर आपण ऑप्शनला टाकतोय. बरोबर आहे, दॅट इज व्हेरी रिस्की इन केस ऑफ CET. सो अजिबात करायचं नाही, बिकॉज 1, 2, 3 वॉट एव्हर मार्क्स आर देअर दॅट आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला खूप कष्ट घ्यावे लागत असतील, तर तुम्हाला मी कालच्या मेसेजमध्ये पाठवलं होतं ब्रिंग टेक्स्टबुक, हे लिहिलेलं होतं ना कालच्या मेसेजमध्ये. दॅट वॉज पर्पजफुली रिटर्न. ओके, याचं कारण की आज तुम्हाला मी सांगणार आहे की या थेअरीचा अभ्यास कसा करायचा असतो, आणि स्लोली यू विल अंडरस्टँड हाऊ इंटरेस्टिंग इट इज. बरोबर आहे, म्हणजे डोक्याला त्रास न होता मार्क्स कसे जनरेट करू शकतो आपण. बरोबर, एकदा वाचल्यामधनं सुद्धा किती छान मार्क्स मिळतात, ही म्हणजे गंमत जम्मत आपण आज बघूया की असं होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर असं कुठे काही असेल की या सेक्शनला मला चांगलं येत नाही, आता एवढं सगळं मी रिवाईज करायचं का, तर अजिबात तसलं काही करायचं नाही आहे, काहीही ऑप्शनला टाकायचं नाही आहे. बट वॉट एव्हर मेथड आय विल सजेस्ट. ओके, आता रेग्युलरला मी तुम्हाला मेथड बऱ्याच सांगितल्या होत्या, पी ब्लॉकसाठी स्पेशली, की तुम्ही चार्ट्स बनवा, त्या चार्ट्समधून तुम्हाला रिॲक्शन्स येतील, रिॲक्शन्सचे तुम्हाला रिॲक्टंट प्रॉडक्ट कळतील वगैरे वगैरे. ओके, ट्रेंड्स तुम्ही चांगले समजून घ्या वगैरे. आता रिॲक्शन 350 अराउंड 330 रिॲक्शन्स आर देअर. बरोबर, सगळ्या तुम्हाला लिहायला येणार आहे का, तर डेफिनेटली नॉट. बरोबर, एक 4-5 क्वेश्चन्स तुमच्या पी ब्लॉकवर येतात, त्यात हार्डली 1 or 2 रिॲक्शन्स आर देअर. मग असं म्हटल्यावर आपल्याला जरा बरं वाटतं की चला 1-2च रिॲक्शन येणार आहेत. बरोबर, त्यातल्या त्यातही त्या बऱ्यापैकी लॉजिक ओरिएंटेड असतात. बरोबर आहे, म्हणजे त्या पर्टिक्युलर कंपाऊंडची एखादी प्रॉपर्टी त्यामधनं तुम्हाला दिसणार असते, म्हणून तशा रिॲक्शन्स विचारल्या जातात. रँडम ज्या रिॲक्शन्स आहेत, बरोबर आहे, फक्त प्रॉपर्टीच्या, त्या जनरली ते विचारत नाही, जनरली दे विल नॉट आस्क यू. ओके, त्यामुळे ते महत्त्वाचे की आपल्याला त्या कंपाऊंडच्या स्पेसिफिक प्रॉपर्टी जर माहिती असतील तर त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला केमिकल रिॲक्शन्स म्हणून येणार आहे, त्यामुळे ते टेन्शन कमी होतं. बरोबर, दुसरं असं की ट्रेंड्स चांगले माहिती असले पाहिजे, ते जे कलर्स, बॉन्ड अँगल्स, त्यानंतर त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज, ही थेअरी सगळी माहिती असली पाहिजे. ओके, सो टोटल या 2 चॅप्टरचा जर विचार तुम्ही केला, नेक्स्ट स्टेज जे आपण घेणार आहोत त्याच्यावर साधारण 8
म्हणजे 7 ते 8 मार्कांचं वेटेज आहे. सो तसं म्हटलं तर ह्यूज वेटेज आहे, बरोबर, भरपूर वेटेज आहे 7-8 मार्क. आणि ते जर आले, इमॅजिन करा तुम्हाला 7 पैकी निदान 5 जरी क्वेश्चन आले तर इट विल टेक हार्डली नॉट मोर दॅन 2 मिनिट्स टू सॉल्व दॅट. 2 मिनिटामध्ये तुम्हाला 6 मार्क. यू कॅन अंडरस्टँड की हेच 6 मार्क मिळवायला आपल्याला थर्मोडायनॅमिक्स किंवा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये किती त्रास होतो, बरोबर आहे, ज्यावेळेला ते प्रॉब्लेम्स किंवा कॉन्सेप्ट्स येतात. ओके, सो दिस इज गुड पार्ट ऑफ काय म्हणतात त्याला, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हॉट इज बॅड पार्ट अबाउट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री? काही लोकांना कॉन्सेप्ट्स आवडतात, न्यूमरिकल्स आवडतात, बरोबर आहे, रेशोज पर्सेंटेज असल्या गोष्टी आवडतात, त्याच्यासाठी त्यांना थेअरी वाचणं फार त्रासदायक होतं. मी कशाला NO2चा रंग लक्षात ठेवू? अरे बाबा तू नकोच ठेवू. मला पण वैयक्तिक विचारला तो आवडणार नाही. काय करायचं मला NO2चा आत्ता रंग ठेवून माहिती, बरोबर, पण त्याने जर कोणी 1 मार्क देणार असेल, बरोबर, तर मला काय प्रॉब्लेम आहे NO2चा रंग ब्राऊन आहे माहिती असायला, बरोबर. 1 मार्क इज कॉस्टली. ते करण्यासाठी आपण बाकी किती मेहनत करतो की नाही, बरोबर. मग आत्ता आपल्या समोर हे टार्गेट आलंय की तुम्हाला हे केल्यानंतर मार्क मिळणार आहे. वाय नॉट टू डू दॅट? म्हणजे व्हॉट आय एम ट्राईंग टू डू की आय एम ट्राईंग टू मोटिवेट यू अबाउट दिस सेक्शन बिकॉज आय रिअली फील दॅट दिस इज डिफिकल्ट इन विच सेन्स भरपूर थेअरी आहे, कॉन्सेप्ट्सला नाही प्रॉब्लेम, कॉन्सेप्ट्स तुरळक आहे. म्हणजे ॲटॉमिक साईज वाढते म्हटल्यावरती वाढते, बरोबर, डाऊन द ग्रुप गेल्यानंतर. फार फार तर काय, कोणाची रेग्युलर आहे, कोणाची एखाद्याची कमी, एखाद्याची जास्त, ते आपण करू शकतो, पण या गोष्टी नाही. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दॅट विल गिव्ह यू मार्क अँड 1 मार्क इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू युअर ॲडमिशन्स लाईक इंजिनिअरिंग अँड मेडिकल. ओके, त्यामुळे ते अजिबात लॉस्ट करायचे नाही. त्याच्यासाठी काय कसे एफर्ट्स घ्यायचे, भरपूर वेळ आपल्याकडे, अजून 1 महिना तर प्रॉपर आहे. त्या 1 महिन्यामध्ये हे तुम्ही 6-7 मार्क डेफिनेटली स्कोर करू शकता या सेक्शनवरचे. म्हणून तुम्हाला मी आधी स्टोरी सांगितली, सो दॅट तुमच्या मनामध्ये जर काही वेगळं असेल याच्याबद्दल तर ते लेट्स वॉश ऑफ इट. आणि आता नवीन मी जे सांगते त्या पद्धतीने तुम्ही स्टडी करा. ओके, आता फॉर एक्झाम्पल आयसोलेशन नावाचं चॅप्टर आहे. कसे क्वेश्चन्स विचारले जातात, काही करू नका. एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला विचारते. यू टेल मी की PBS आणि ZNS, ओके, या दोघांना जर सेपरेट करायचं असेल आपल्याला तर कोणता कंपाऊंड आपण डिप्रेसंट म्हणून वापरतो? येस, NaCN. सी, आउट ऑफ 100 पीपल सिटिंग हिअर ओनली 1 कॅन आन्सर दिस. ओके, मला त्यांनी आन्सर दिल्याच्या त्याच्या कौतुकापेक्षा जास्त याचं वाईट वाटतंय की तुम्ही त्याला डेप्थमध्ये वाचलेलं नाही आहे. ओके, आणि हे मी सांगणार आहे कसं वाचायचं. दुसरा क्वेश्चन आपण देऊया. ठीक आहे, हा असं समजूया की वेगळाच होता. हा कुठे दिलाय माहिती आहे तुम्हाला? ते जे ग्रीन ब्ल्यू कलर्स असतात ना पुस्तकामध्ये दिलेले, ज्याला आपण फक्त रंग म्हणून सोडून देतो, बरोबर, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते, बरोबर. दुसरा क्वेश्चन, विच इज द मिनरल ऑफ ॲल्युमिनियम विच हॅज सिलिका? मला फक्त गंमत बघायची काय होतं, आणि तुम्हालाही गंमत वाटेल की अरे हे काय प्रकरण आहे, आणि असं विचारणार होय, म्हणजे मग मी तयार होतो ना तसं, मला काय भीती आहे व्हायला. येस, I repeat the question, which is the mineral of aluminium which contains silica. हा टफेस्ट झाला क्वेश्चन, मी सांगते एक्सप्लेन करताना, न बघता मला सांगा तुम्हाला काय माहिती त्याच्याबद्दल. ते इट इज चायना क्ले. व्हॉट इज द आन्सर? इट इज चायना क्ले. ओके, त्यानंतर तिसरा क्वेश्चन कुठला बरं तो, व्हॉट इज द मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन यूज फॉर कॅसिटेराइट? कॅसिटेराइट. हा असा हॉट क्वेश्चन आहे बरं का CET साठी. येस, दिस हॅज लॉट्स ऑफ वेटेज. मी तुम्हाला शब्दावरनं लगेच कळेल म्हणून सांगितलं. आहे की नाही मज्जा, हो की नाही? येस, मॅग्नेटिक सेपरेशन. व्हॉट इज द मेथड? मॅग्नेटिक सेपरेशन. आता मॅग्नेटिक सेपरेशनमध्ये कॅसिटेराइटचं मॅग्नेटिक सेपरेशन करतात, बरोबर. विच इज द नॉन मॅग्नेटिक पार्ट ऑफ दॅट कॅसिटेराइट? कॅसिटेराइटवरच कसं फिरवायचं एवढा फक्त मी प्रयत्न करते. एवढाच पॉईंट पकडून कसा MCQ टाकू शकतो तो पुस्तकातला, नॉट आउट ऑफ सिलेबस. विच इज द नॉन मॅग्नेटिक पार्ट ऑफ कॅसिटेराइट? सांगा सांगा, कॉन्फिडेंटली सांगा. आपण मजा म्हणून करतोय, आपल्याला बघायचं की आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सो तुम्हाला काही जरी आठवत असेल तर प्लीज शेअर विथ मी. स्टॅनिक ऑक्साईड, ॲब्सोल्यूट बघितलं पण त्याने, पण ठीक आहे, ही इज ऑनेस्ट, बघितलं आणि त्याला सापडलं.
म्हणजे तुम्हाला हे पटलं का की इट इज नॉट आउट ऑफ सिलेबस. व्हॉट आय एम सेइंग इज नॉट आउट ऑफ सिलेबस. पुस्तकातल्या पहिल्या दुसऱ्या पानावर त्याचा आन्सर आहे. बरोबर. म्हणजे आता मला सांगा की या गोष्टीसाठी 1 मार्क गमावणं किती वाईट गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही. पहिल्या पेजवर दुसऱ्या पेजवर दिलेली इन्फॉर्मेशन ही केवळ आपण चांगली वाचली नाही म्हणून आपल्याला 1 मार्क मिळणार नाही, ही किती म्हणजे वाईट गोष्ट आहे. बरोबर. तर आता आपण काय करूया, एक्झाम्पल्सवरनं कळलं तुम्हाला की क्वेश्चन्स कसे विचारले जातात, कुठनं विचारले जातात, काय करायला पाहिजे. बरोबर. एक भन्नाट क्वेश्चन तुम्हाला विचारते की ट्रेसेसमध्ये जे एलिमेंट्स असतात, ट्रेसेसमध्ये म्हणजे कळतं कमी अमाऊंटमध्ये, फार कमी अमाऊंटमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांचं जर रिफायनिंग करायचं असेल तर कुठली मेथड आपण वापरतो. रिफायनिंग करतात माहिती आहे. ओके. व्हॉट इज रिफायनिंग? इट इज द प्युरिफिकेशन ऑफ द ओर. लास्ट स्टेप कॉन्सन्ट्रेशन होतं, मग ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि मग लास्टली काय करतो, रिफायनिंग. क्रोमॅटोग्राफी. व्हेरी गुड. व्हॉट इज द मेथड? इट इज क्रोमॅटोग्राफी. ओके. सो आता हे सगळे पॉइंट्स आपल्याला एकत्र करून वाचायचे. यू कॅन अंडरस्टँड. तुम्हाला लक्षात आलं स्वतःला आत्ता एक्झाम्पल्सवरनं की आपण आत्ता या चॅप्टरच्या कुठल्या लेवलला आहोत. बरोबर आहे. याच नाही, याच्यासारखे थेअरी चॅप्टर. हा म्हणून मला उगीच याच्याबद्दल बोलायचं नाहीये. असं कुठलाही पण थेअरी चॅप्टर जो तुम्हाला मी म्हणजे 2 मिनिटांमध्ये सांगू शकते की हे बरोबर चाललेलं नाहीये. ओके. अँड दिज आर फ्यू एक्झाम्पल्स. ओके. आता काय करूया माहिती का, आपण तुम्हाला सांगते कसा अभ्यास करणार तुम्ही. ओके. दॅट यू आर गोइंग टू डू. पहिला क्वेश्चन फॉर एक्झाम्पल, लेट्स डिस्कस अबाउट द क्वेश्चन. समरी वगैरे तर काही सांगायची गरज नाही कारण क्वेश्चनमधनं ती क्लिअर होणार. फर्स्ट क्वेश्चन आय थिंक एव्हरीवन कॅन आन्सर. व्हॉट इज द फॉल्स स्टेटमेंट अमंग द फॉलोइंग? ऑल ओर्स आर मिनरल्स. The unwanted material present in the ore is also called as matrix. Ore dressing gives the metal in the pure state and none of this. What is the correct answer? C. What is the correct answer? C. First statement वाचूया आपण त्यातलं. All ores are minerals. आता मला सांगा तुम्ही, what is the concept of ore and mineral? ओर आणि मिनरलचा कॉन्सेप्ट काय, दोघांमध्ये काय मेजर डिफरन्स असतो? नो, यू डोंट नो. वी आर स्टार्टिंग द चॅप्टर. फर्स्ट क्वेश्चन, पहिला पॉइंट जिथनं चॅप्टर स्टार्ट होतो. सो व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन ओर अँड मिनरल्स? Yes, ores are those minerals from which we can extract the metal profitably, economically. बरोबर. म्हणजे ते मेटल्स जे असतात तुमचे ते 2 स्टेटमध्ये नेचरमध्ये प्रेझेंट असतात. वन इज इन फ्री स्टेट. फ्री स्टेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज native state and second is combined state. Okay. So when metals are present in the combined state, then we have to remove this compound from the mine. Okay. And whatever combined state of this metal is present, it is called as the minerals. But from all minerals you cannot extract the metal profitably. एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, पण इकॉनॉमिकल नसतं. बरोबर. म्हणजे मला खूप पैसे खर्च करून लोखंड मिळाला, उपयोग काय? बरोबर. सो प्रॉफिटेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज कॉल्ड ॲज ओर. सो व्हॉट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट या पहिल्या पॉईंटवर? दॅट ऑल ओर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओर्स. सगळ्या मिनरल्सपासून आपण प्रॉफिटेबली ते एक्स्ट्रॅक्ट करू शकत नाही. सेकंड इम्पॉर्टंट थिंग त्यामध्ये दिलेली आहे, ज्याचं तुम्हाला दुसरं नाव कदाचित माहिती असेल, अनवॉन्टेड मटेरियल किंवा इम्प्युरिटीज वगैरे ज्या असतात त्याला आपण गँग असं म्हणतो. याला दुसरं नाव काय म्हणा सांगा? मॅट्रिक्स. म्हणजे अनवॉन्टेड मटेरियलला म्हणतात. तिसरं तुम्हाला माहिती होतं, ओर ड्रेसिंग गिव्स द मेटल इन द प्युअर स्टेट. दॅट इज रॉंग स्टेटमेंट. ओके. ओर ड्रेसिंग मीन्स व्हॉट? व्हॉट इज ड्रेसिंग ऑफ ओर? व्हॉट इज द अदर नेम फॉर ड्रेसिंग ऑफ ओर? What is the other name for dressing of ore? It is called as benefaction. काय म्हणतात त्याला? बेनिफॅक्शन. काय म्हणतात त्याला? बेनिफॅक्शन. व्हॉट इज ड्रेसिंग ऑफ ओर? बेसिक इम्प्युरिटीज त्यामधनं काय करायच्या? रिमूव्ह करायच्या. लाईक सँड, क्ले, व्हॉट एव्हर इज प्रेझेंट ते रिमूव्ह करणं, याला ड्रेसिंग ऑफ ओर म्हणतो आपण. बरोबर. सो दॅट इज ड्रेसिंग ऑफ ओर. पण याने लगेच तुम्हाला मेटल प्युअर स्टेटमध्ये नाही मिळणार. ओके. म्हणजे त्या ओरमधनं तुम्ही फक्त सँड, क्ले काढून टाकले की तुम्हाला प्युअर झिंक मिळेल. इट्स जस्ट इम्पॉसिबल. म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का? मी चांगला ड्रेस घालून गेलो सीईटीला म्हणून मला 200 मार्क मिळाले. बरोबर आहे. सो इट्स जस्ट इम्पॉसिबल. बरोबर. त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही आहे. राईट. सो इट विल नॉट गिव्ह यू द मेटल इन द प्युअर स्टेट. दॅट इज द रॉंग स्टेटमेंट. ओके. कळलं? हा. आता सेकंड क्वेश्चन आहे, हायड्रॉलिक वॉशिंग इन्व्हॉल्व्स. याला डोकं लागत नाही हे सॉल्व्ह करायला. बरोबर.
हायड्रॉलिक आहे म्हटल्यानंतर रिलेटेड टू वॉटर असणार आहे. ओव्हरचं काहीतरी करतोय म्हटल्यावर ओव्हरशी रिलेटेड आहे. वॉटर आणि ओव्हर असणारं करेक्ट जर आपण बघितलं तर इट इज द एजिटेशन ऑफ ओव्हर विथ वॉटर. ओके, सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? इट इज बी. आता तुम्ही जा तुमच्या पुस्तकामध्ये, तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी सांगते काय करायचं असतं. गो टू पेज नंबर 233. 233 ला जा. गेलात का? हा. आता वरती दिलंय त्याने ग्रॅव्हिटी सेपरेशन और हायड्रॉलिक वॉशिंग. दिसलंय सगळ्यांना? तुमच्या नोट्समध्ये दिसलंय, म्हणजे पुस्तकामध्ये. त्यामध्ये काय दिलंय त्याने, म्हणजे वाचायचं कसं. आता एखादा पॉइंट आला, हाऊ यू विल रीड दिस थिरॉटिकल सेक्शन. ओके, ते सांगते तुम्हाला. पहिलं वाक्य दिलंय, द सेपरेशन ऑफ हेवियर पार्टिकल्स फ्रॉम द लाइटर गँग. आता पुढचा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो माहिती तुम्हाला? हायड्रॉलिक वॉशिंग. एक मी दाखवला कसा विचारला की इट इज द एजिटेशन ऑफ ओर विथ वॉटर. व्हॉट विल बी द सेकंड एमसीक्यू विच कॅन बी जनरेटेड हियर? व्हॉट इज द सेकंड एमसीक्यू? दॅट व्हॉट विल बी द नेचर ऑफ द ओर पार्टिकल्स कसे असतील? व्हॉट इज द नेचर? दे विल बी हेवी. अँड व्हॉट इज द नेचर ऑफ द गँग पार्टिकल? दे विल बी लाइटर. हा तिसरा एमसीक्यू जनरेट झाला. बरोबर. म्हणजे वाचताना मी काय केलं तर अगदी प्रॉपरली ती लाईन वाचली आणि त्यावरनं 2-3 लाईन्स वाचल्यानंतर तुम्हालाच कळणार आहे स्वतःला की वाचता वाचता एमसीक्यू कसे जनरेट होतात. ओके, म्हणजे मगाचं जर तुम्ही बाजूचं पेज बघितलं त्याच्याच ज्याच्यावर मिनरल्सचा आणि ओर्सचा चार्ट दिलेला आहे. बरोबर. आता काय होतं आपल्याकडनं सांगते की पुस्तकामध्ये पण एक्स्ट्रॅक्शन देताना ओर्स वापरले ऑब्व्हियसली. सो आपल्याला नॉर्मली ओर्स माहिती असतात, राईट. सो व्हॉट विल बी द बेसिक क्वेश्चन काय विचारला जाईल जर तुम्हाला ओर आणि मिनरल्सवर विचारायला गेला? तो असेल की आयर्नचा ओर सांगा, आपल्याला माहित असतो हेमेटाइट. बरोबर. झिंकचा सांगा, झिंक ब्लेंड. त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेट केलं असतं. पण थोडीशी पेपरची डिफिकल्टी लेवल वाढवायचं जर असं यांनी केलं की नाही, बरोबर, तर ते लगेच दुसऱ्या कॉलमकडे जाते. बरोबर. पहिला म्हणजे कुठला? ओव्हरचा कॉलम तुम्हाला चांगला माहित असतो. व्हॉट यू डोंट ऑब्झर्व इज द ऑल कंपाऊंड्स विच आर गिवन इन द कॅटेगरी ऑफ मिनरल्स. मग तुम्हाला आम्हाला हे सगळं माहिती असायला पाहिजे का? ऑफकोर्स हो. तुम्हाला 1 मार्क मिळवायचं असेल तर माहीत असलं पाहिजे, नसेल तर युअर चॉईस. बरोबर. सो आता मग तुम्हाला प्रश्न विचारतील, मी जो मगाशी विचारला चायना क्लेचा, बरोबर, जो तुम्हाला आला नाही तो क्वेश्चन बघा कसा होता. काय दिला होता फॉर्म्युला त्याचा? Al2O3 twice Si2 twice H2. फर्स्ट पेज ओपन केल्यानंतरचा एमसीक्यू आहे. बरोबर आहे की नाही? काय होता? फक्त भाषा कशी बदलली होती की विच इज द मिनरल ऑफ ॲल्युमिनियम विच कंटेन्स सिलिका. झाला की नाही डेंजरस क्वेश्चन? काय लागलं मला? 1 सेकंद लागला फक्त याला गडबडवून टाकायला. बरोबर. नुसता चायना क्ले म्हटला असता तर कदाचित काही लोकांना फॉर्म्युला आला असता. पण त्यावेळेला चायना क्ले हा ॲल्युमिनियमचा ओर आहे, मिनरल आहे. बरोबर. त्यामध्ये सिलिका आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे, याला जी डेप्थ आपण म्हणतो, ती तुम्ही वाचताना मिळवा. आणि बिकॉज इट इज थिरॉटिकल यू हॅव स्कोप. ज्या लोकांनी आत्ता मागच्या सेक्शनमध्ये चांगलं करता आलेलं नाही त्यांच्यासाठी खरंच मार्क मिळवायला ही सुवर्ण संधी असं मला वाटतं. बिकॉज इट इज प्युअरली थिरॉटिकल. मला एकदा डोक्यात पक्क बसलं वाचल्यानंतर एक वाक्य की हायड्रॉलिक वॉशिंग म्हणजे लाइटर काय असतात तुमचे गेंग पार्टिकल्स आणि हेवियर काय असतात ओर पार्टिकल. झाला ना, मला मार्क मिळायला काय प्रॉब्लेम आहे? ओके. सो दीज आर द एरियाज की ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्कआउट करावं लागेल. लक्षात येते म्हणजे आर यू गेटिंग द मेथड काय करायचं आहे तर. ओके, सो दॅट आय एम ट्राईंग टू डू. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, magnetic separation for ore dressing is possible when the magnetic nature is shown by. Yes, what is the answer? Both of this. It's not necessary that only ore should be magnetic or impurity should be magnetic. Okay, आता हे पुस्तकात क्लिअरली कुठे म्हटलेलं नाहीये त्याने. बरोबर. पण आपण कॉन्सेप्ट काय लावणार की मॅग्नेटिक सेपरेशन आहे, जे काही मॅग्नेटिक असेल, तुम्हाला मॅग्नेटिक सेपरेशनचा कॉन्सेप्ट माहिती आहे, आता ते लिहायचंच नाहीये. म्हणजे मला जरी मॅग्नेटिक सेपरेशन काय आहे फारसं कळलेलं नसलं तरी माझं काही आणणार नाही आत्ता. मलाही फक्त बाजूबाजूची इन्फॉर्मेशन थेअरी माहिती पाहिजे. कारण मला कोणी ना डायग्राम काढायला लावणार आहे ना एक्झॅक्टली विचारणार आहे काय होतं बाबा मॅग्नेटिक सेपरेशनमध्ये. ओके, मला काय फक्त माहिती पाहिजे मॅग्नेटिक सेपरेशन इज फॉर दोज पार्ट वेअर ओर ऑर इम्प्युरिटी दॅट इज गेइंग कॅन बी मॅग्नेटिक. ओके, जे काही मॅग्नेटिक असेल ते त्या पहिल्या रोलरच्या जवळ पडेल हे माहिती आहे तुम्हाला, आणि जे नॉन मॅग्नेटिक असेल ते दूर पडेल. इन दॅट वे दे बोथ विल बी सेपरेटेड आउट. ओके, सो हा झाला तुमचा ओर आणि गँग दोन्ही कसे असले पाहिजे, काय म्हटलं मी, मॅग्नेटिक असू शकतात. आता तुम्ही मॅग्नेटिक सेपरेशन वाचला,
सो मगाचं जे तुम्हाला कॅसिटराईट न ऐकल्यासारखं वाटलं ते तुम्ही वरवरची डायग्राम आणि बाजूचं फक्त बघितलं. व्हॉट यू हॅव नॉट डन इज अबाउट द एक्झाम्पल कॉन्सन्ट्रेशन. बरोबर की तुम्ही काय करणं अपेक्षित होतं की मॅग्नेटिक सेपरेशनची फक्त इन्फॉर्मेशन वाचून मला काही होणार नाहीये, मला करेक्टली माहिती पाहिजे की यामध्ये कॅसिटराईट हा वापरतो आपण ओर, त्यामधली नॉन मॅग्नेटिक इम्प्युरिटी SnO2 आहे. पुढे जर मी अजून स्ट्रेच केलं असतं तर मॅग्नेटिक इम्प्युरिटी कुठली आहे, फेरस टंगस्टेट. व्हॉट इज द फॉर्म्युला. म्हणजे एवढ्या 2 लाईनवर कुठल्या कुठल्या लेवलला मला MCQs जनरेट करता येतात. बरोबर आहे. मग मी लास्ट क्वेश्चन याच्यातला अजून सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन विचारेल की वोल्फ्रामाइटचा फॉर्म्युला सांग. आता येणारच डेफिनेटली, म्हणजे चांगलं आहे आणि आता आलं तर, कारण तुम्हाला कळतंय की आपण काय एक्झॅक्टली वाचायला पाहिजे. व्हॉट इज एक्सपेक्टेड, हाऊ द MCQs आर अरेंज इन द एक्झाम फॉर सच थिरॉटिकल चॅप्टर्स. ओके, ही मी मेथड एका चॅप्टरसाठी सांगते, तुम्ही डेफिनेटली फॉर अदर्स चॅप्टर ती अप्लाय करा. ओके, सो कळलं मॅग्नेटिक सेपरेशन म्हटल्यावर कुठे कुठे कॉन्सन्ट्रेशन करायचं असतं. ठीक आहे. नेक्स्ट, फ्रोथ फ्लोटेशन प्रोसेस इज यूज फॉर सल्फाइड ओर. व्हेरी बेसिक इन्फॉर्मेशन यू नो. आता फ्रोथ फ्लोटेशन मध्ये गेल्यानंतर पुढचा MCQ जनरेट केला जाईल की ओर आणि गेंग पार्टिकल्स कुठल्या प्रॉपर्टीवर आपण सेपरेट करतो. कुठल्या प्रॉपर्टीवर आपण सेपरेट करतो ओर आणि गेंग पार्टिकल्स. विच इज द प्रॉपर्टी बाय विच यू कॅन सेपरेट. येस, वेटिंग प्रॉपर्टी. ॲब्सोल्युटली करेक्ट. कोण कोणाकडनं वेट होतो, ऑइलकडनं कोण वेट होतं आणि वॉटरकडनं कोण वेट होतं. बरोबर आहे. सो ही प्रॉपर्टी विचारली आहे. आता वेटिंग प्रॉपर्टीमध्ये पुढचं विचारतील ऑइलकडनं कोण वेट होतं आणि वॉटरकडनं कोण वेट होतं. मग ते वाचणार मी. दिलेलं आहे, पहिलंच दिलेलं आहे. व्हॉट इज वेटेड बाय ऑइल, सल्फाइड ओर इज वेटेड बाय ऑइल. आणि ज्या इम्प्युरिटीज आहे, गँग आहे, ते कशाने होणार, बाय वॉटर. ओके, मग मी हे वाचलं, मला MCQ कळला, मी पुढे जाणार. बरोबर. मग आता यामध्ये अजून काही काही विचारतील की यामध्ये कुठले ऑइल्स वापरतात. ओळखा, 4 ऑप्शन दिलेले असतील. सो आपल्याला दिलेले ऑइल्स माहिती पाहिजे. पाईन ऑइल, युकॅलिप्टस, झॅन्थेस और फॅटी ॲसिड्स. ओके, गो टू नेक्स्ट पेज. नेक्स्ट पेजला गेल्यानंतर मगाचा जो मी क्वेश्चन तुम्हाला डिरेक्टली विचारला होता, ज्याचा आन्सर एकालाच झालं होतं, त्याचं सगळ्यांना येऊ शकतं आता. ओके, व्हॉट यू हॅव टू डू, खाली दिलेलं आहे. काय दिलंय मला सांगा, डिप्रेशन. अगदी सुंदर दिलंय, म्हणजे ॲज इफ दे आर टेलिंग यू की हे बघूया बरं काय इम्पॉर्टंट आहे म्हणून आम्ही ग्रीन केलं याला. पण तुम्ही काय केलं, हे ग्रीन आहे, आपल्याला काय करायचं याचं. एक्झॅक्टली अपोजिट अप्रोच तुम्ही वापरला. बरोबर. सो व्हॉट इज गिवन देअर, 2 गोष्टी दिल्या आहेत की आपण डिप्रेशन वापरू शकतो. बरोबर. दुसरं असं कोणत्या कोणत्या केसमध्ये डिप्रेसंट आपण वापरू शकतो फॉर PBS अँड झिंक सल्फाइड. विच इज द डिप्रेसंट यूज, इट कॅन बी NaCN. आता त्यांनी पुढचं पण विचारलं की तो काय करतो. म्हणजे नुसतं डिप्रेशनवर नाही थांबला, तो एक्झॅक्टली कोणाला प्रिव्हेंट करतो. सो रीड द नेक्स्ट. मी सांगितलेल्या पॉईंटला हायलाईट कराच तुम्ही, पण दे आर नॉट द अल्टिमेट पॉईंट. सी, तुम्हालाच कदाचित असं होईल की मी आत्ता सगळे पॉईंट डिस्कस केले आणि भलताच पेपर परवा काढला. बरोबर आहे. सो तुम्ही एवढे एवढे पॉईंट करून येणार आणि तुम्हाला पेपर वेगळाच दिसेल. इट्स क्वाईट पॉसिबल. त्यामुळे सगळे रिलेटेड पुढचे पॉईंट्स वाचा. आले लक्षात. सो पुढच्या पॉईंटमध्ये काय म्हटलं, इट सिलेक्टिव्हली प्रिव्हेंट्स झिंक सल्फाइड फ्रॉम कमिंग टू द फ्रोथ अँड PBS इज रिमूव्ड अलॉंग विथ द फ्रोथ. सो लक्षात आलं. हे म्हणजे सांगण्याचा उद्देश की असं जनरेट होतील क्वेश्चन्स. राईट. त्यानंतर आपण डिस्कस सगळे करू. बॉक्साइट ओर इज प्युरिफाईड बाय लिचिंग विथ, व्हॉट इज आन्सर, NaOH. आता लिचिंग म्हटल्यावर काय काय पटपट मला दिसायला पाहिजे, काय काय दिसायला पाहिजे, लिचिंग आहे. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर 2 प्रोसेस क्लॅरिटीने आल्या पाहिजे. कुठल्या, बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस. बेअर्स म्हटला की त्याच्या रिलेटेड कोण वापरला तो NaOH, आणि तो हॉल्स म्हणला की Na2CO3. पुढचा क्वेश्चन जर डिफिकल्ट करायचा झाला तर यामध्ये तुम्हाला बाकीचं विचारलं जाईल, टेम्परेचर वगैरे जर दिले असतील तर. बट लकीली टेम्परेचर फक्त पहिल्या याच्यामध्ये दिलंय, बेअर्स प्रोसेसमध्ये. व्हॉट इज द टेम्परेचर गिवन, इट इज 423. आता पुढचा अजून एक जनरेट करते मी क्वेश्चन की तुमच्या या बेअर्स प्रोसेसमध्ये विच इज द मेन इम्प्युरिटी. विच इज द मेन इम्प्युरिटी. येस, इट इज गिवन फर्स्ट सेंटेन्स. रीड दॅट. Behr's process is used when ore contains ferric oxide as the main impurity. झाला की नाही प्रॉबेबल MCQ. काय लागतं त्याला, MCQ जनरेट करायला काही डोकं लागत नाही. वाक्य घ्यायचं आणि त्यातलं एक गाळायचं आणि बाकीचं सगळं तसं तसं लिहायचं. जे गाळलंय त्याला ऑप्शन म्हणून टाकायचं. बरोबर ना. सेट करणाऱ्याचं काम सोपं असतं. वाक्य वाक्य बघायचे काय आहेत
आणि आपण पण ते वाक्य बघायचे काय तर. ओके, सो नुसतं बेअर्स प्रोसेस NaOH वरवरची माहिती जी झेपेल अशी ती चांगली वाटते. कुठली NaOH Na2CO3 माहिती आहे, लक्षात राहून गेलं. त्याच्यावरती जाऊन 423 टेम्परेचर पण लक्षात राहून गेलं. पण आता पुढचा विचारला मेन इम्प्युरिटी सांगा, मग त्यावेळेला हे रिडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आर यू गेटिंग हाऊ टू रीड हे कळतंय का तुम्हाला? ओके, सो तुम्हीच वाचताना म्हणजे मी म्हणेल 4 वेळा वाचू नका एक चॅप्टर, एकदाच वाचा, पण तो क्वालिटी वाचा. गिव्ह 1 hour टू रीड द चॅप्टर, जनरेट द क्वेश्चन. तुम्हीच तुम्हाला विचारा, अरे या लाईनवर विचारू शकतो का, काही विचारू शकतो, लिहून घ्यायचं. बरोबर, वही ठेवायची बाजूला, पॉईंट्स लिहायचे. पॉईंट्स म्हणजे सगळ्या स्टोऱ्या लावत बसायच्या नाही. काय येणार, बेअर्स प्रोसेस, फेरिक ऑक्साईड, मेन इम्प्युरिटी. बरोबर, म्हणजे शेवटी ज्या वेळेला तुम्ही वाचणार, आत्ता आपण हे 25 मार्चला करतोय, परीक्षा आपली मे मध्ये आहे. बरोबर, लॉट्स ऑफ डेज आर देअर, राईट. मॉक टेस्टला याचा किती फायदा होणार की आपण फक्त जे पॉईंट्स काढलेत, बरोबर आहे, ते म्हणजे कोण असतील तुमचे मला सांगा, MCQs असते. आणि अलॉंग विथ दॅट कॉन्सेप्ट, ते तर पार्ट ऑफ क्लॅरिटी आहे, ते किती चांगले क्लिअर होतात तसे पण आहेत यामध्ये, ते पण येऊया आपण. ओके, आर यू गेटिंग दिस? ठीक आहे. सो नेक्स्ट आता, gold is recovered from the solution of sodium orocyanide by using, yes, zinc. कुठे दिलेली आहे रिएक्शन मला सांगा? इट इज गिवन इन पेज नंबर 227. 227 ला जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रोमेटॅलर्जी असं सेकंड हेडिंग दिसलं. त्याच्या अंडर तुम्हाला रिॲक्शन्स दिसतील. त्यामध्ये सगळ्यात खालची रिॲक्शन बघा काय दिलेली आहे, तर लास्ट रिॲक्शन म्हणजे त्या इलेक्ट्रोमेटॅलर्जी मधली. व्हॉट इज द रिॲक्शन गिवन? ऑरोसायनाइड वेन रिॲक्ट विथ झिंक विल गिव्ह यू ऑरम अँड झिंक सायनाइड. थोडक्यात कॉम्प्लेक्स फॉर्मेशन करतात आणि त्यामधनं काय रिमूव्ह करतात मला सांगा? तो गोल्ड रिमूव्ह करतात. बरोबर, लक्षात येते? सो दिस इज द वे हाऊ अ क्वेश्चन कॅन बी जनरेटेड, राईट. Calcination of ore removes. What do you think? What is the correct answer? Yes? All of these आहे. वाचलंय तुम्ही असं की ऑल ऑफ दिस हे सोयीस्कर वाटतं म्हणून लिहिताय? कन्फ्यूज आहेत काही लोक. कारण कॅल्सिनेशन केव्हा वापरतो मला सांगा आपण? कार्बोनेट्ससाठी. बरोबर, आता गंमत सांगते तुम्हाला कसा त्रास होऊ शकतो कॅल्सिनेशनवर पण. 225 बरोबर, पेज नंबर 225 वरचा. कॅल्सिनेशन म्हटला की कार्बोनेट डोक्यात फिक्स आहे, म्हणजे वरवरची इन्फॉर्मेशन फिक्स झाली. ओके, आता आपण त्याला शांततेने वाचूया, काय काय MCQs तो जनरेट करू शकतो. तुम्हीच मला सांगा काय काय केलं जाईल. तर पहिलं आहे ड्युरिंग कॅल्सिनेशन, ते वरची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे, लिमिटेड सप्लाय ऑफ एअर अँड ऑल दॅट, सो ते वाचत नाही. ड्युरिंग कॅल्सिनेशन द ऑर्गॅनिक मॅटर, मॉइश्चर, volatile impurities like carbon dioxide and sulfur dioxide are expelled from the ore. So that is given here. Volatile organic matter, moisture, CO2 from carbonate ore. All the three things are removed from that. So what is this answer? All of this. Okay. पुढचा क्वेश्चन बघा आता. पुढचा क्वेश्चन म्हणण्यापेक्षा पुढचं वाचा की it makes the ore porous, right? It is carried out in reverberatory furnace. Carbonates ore are decomposed to give metal oxide and carbon dioxide. It is a known fact. सगळ्यांना माहित असतं. खाली जे दिलंय की नाही, म्हणजे मी तुम्हाला आता क्वेश्चन रिजनरेट करते की कॅल्सिनेशन इज यूज फॉर, पहिलं काय म्हणतात त्याला ऑप्शन, पहिलं ऑप्शन कार्बोनेट आणि दुसरं ऑप्शन देते कार्बोनेट अँड हायड्रेटेड ओर्स. नाव जर तुम्ही हे वाचलं नसतं तर तुमच्यातल्या 95% लोकांनी काय लिहिलं असतं माहिती? आन्सर कार्बोनेट. आय एम व्हेरी शुअर काय लिहिलं असतं तुम्ही? कार्बोनेट. का? कारण कार्बोनेट कॅल्सिनेशन यांचा संबंध आपण जोडून टाकला. त्याच्यावरती काही इन्फॉर्मेशन पुस्तकात दिली आहे काही आपण बघितलं नाही. ओके, सो व्हॉट स्टेटमेंट दे हॅव गिवन? दॅट द हायड्रेटेड ओवर ऑल्सो वी यूज, आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा काय वापरतो आपण? हे कॅल्सिनेशन. बरोबर, सोडक्यामध्ये कॅल्सिनेशन इज फॉर युअर कार्बोनेट्स ॲज वेल ॲज द हायड्रेटेड ओवर. So that is the correct answer. Are you getting the things? Okay. त्यानंतर slag is a combination of very basic question, gang and flux. बरोबर, आता फ्लक्स म्हटल्यावर कोणता फ्लक्स कोणासाठी वापरतात हे तुम्हाला माहिती असावं. कुठला फ्लक्स कोणासाठी वापरतात मला सांगा? ॲसिडिक इम्प्युरिटी असेल तर बेसिक फ्लक्स वापरतात, बेसिक इम्प्युरिटी असेल तर ॲसिडिक फ्लक्स. ओके, ठीक आहे. पुढे गेल्या नंतर लक्षात येईल. The substance which can be used as acidic flux is SiO2. Why? What is the logic behind that? HCl तर नाहीये. बरोबर, MgCO3 आणि CaO हे कुठले झाले मला सांगा? बेसिक फ्लक्स झाले.
कारण ते कोणापासून तयार झालेले आहेत, मेटल्सपासून तयार झाले. आणि व्हॉट इज द करेक्ट आन्सर? इट इज SiO2. बरोबर. रीड दिस स्टेटमेंट and tell me the correct answer. First statement is oxides of sodium, potassium cannot be reduced by carbon. Sodium is obtained by electrolysis of aqueous NaCl. Wrong statement विचारले. Hydrometallurgy is based on the fact that a more electropositive metal can displace less electropositive. And from the solution of sodium argentocyanide, what is argentum? Silver. Ag can be precipitated by zinc. So what do you think, which is a false statement? C is the answer. म्हणजे कोणतं false statement आहे मला सांगा? Only B statement is false. बरोबर. You know it in electrochemistry. तुम्हाला माहिती असलं पाहिजे. Sodium is obtained by electrolysis of aqueous NaCl दिला. Aqueous NaCl म्हणजे ब्राईन झाला. बरोबर. ॲक्वियस NaCl जर असेल तर त्यामधनं काय होतं मला सांगा? हायड्रोजन डिपॉझिट होतो. का? कारण त्याचं रिडक्शन पोटेन्शियल सोडियमपेक्षा जास्त असतं. पण हे जर मी प्युअर किंवा मोल्टन किंवा फ्यूज स्टेटमधला NaCl घेतला तर हे ऑप्शन काय होतं? करेक्ट होतं. बरोबर. सो व्हॉट इज अ फॉल्स स्टेटमेंट? इट इज बी अँड दॅट्स वाय व्हॉट इज द करेक्ट आन्सर? इट इज सी ऑप्शन. 11. Nickel is purified by Mond's process by converting into कार्बोनेल. पण सगळ्यांनी सांगितलं नाही आहे मला. ओके. काहीच लोक सांगतात दिस इज बॅड. सो आता तुम्ही कुठल्या पेजवर जा, कुठे आलं आहे? मॉन्ड्स प्रोसेस रिफायनिंगमध्ये. सो गो इन रिफायनिंग. व्हॉट इज द पेज नंबर फॉर रिफायनिंग? हां, इट इज 231. आता त्याने हेडिंग्स दिलेले आहेत. म्हणजे हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपण किती कर्मदरिद्री असू शकतो याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. डायरेक्ट रेड कलर देऊन मी तुम्हाला त्रास सुद्धा होऊ नये म्हणून, बरोबर, वरती सांगितलंय मॉन प्रोसेस फॉर रिफायनिंग निकेल. बरोबर. खाली दिलंय व्हॅन अर्कल मेथड फॉर रिफायनिंग झर्कोनियम अँड टिटॅनियम. राईट. पुढचं दिलंय निकेल कसा कन्वर्ट करतो. काय करतो आपण त्याला? निकेल कार्बोनिलमध्ये कन्वर्ट करतो. तोच हा क्वेश्चन आहे. पुढचा अजून मी MCQ जनरेट करते. व्हॉट इज द टेम्परेचर रेंज यूज फॉर मॉन्ड्स प्रोसेस? व्हॉट इज द टेम्परेचर रेंज? इट इज 333 फॉर कन्वर्टिंग इनटू कार्बोनेल. आणि त्याला परत जर ब्रेकडाऊन करायचं असेल तर 450. बरोबर. सो थोडक्यात जनरेशन ऑफ MCQs फ्रॉम दीज एरियाज इज पॉसिबल. सो यू रीड इट केअरफुली. ओके. जितकं छान वाचणार, वाचताना सेन्सफुली वाचा. बरोबर आहे की इथे 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 असं असं होऊ शकतं. राईट. नेक्स्ट. सो व्हॉट इज द आन्सर? कार्बोनेल. 12. वेपर फेज रिफायनिंग इज युजफुल फॉर प्युरिफिकेशन ऑफ. व्हॉट इज द आन्सर? बोथ पाहिजे होतं तिथे. निकेलसाठी नॉर्मली आपण ते वापरत नाही. निकेलसाठी कोणती मेथड वापरतात? मॉन्ड्स प्रोसेस. हां, पण ती कधी कधी वापरू शकतो आपण, त्यामुळे तिथे यांनी दिलेलं आहे. बट जर दोघांमधलं ऑप्शन दिलं तर व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? इट इज व्हॅन अर्कल. या ठिकाणी आता ऑप्शन करणार तुमचं ऑल ऑफ दिस, कारण झर्कोनियम पण आहे आणि टिटॅनियम पण. बट रिमेंबर दिस, निकेल जर स्पेसिफिकली आला तर व्हॉट इज द मेथड यूज? इट इज मॉन्ड्स प्रोसेस. ओके. त्यानंतर येस, रीड द स्टेटमेंट. 13. Some statements are given below. You have to find out. म्हणजे फॉल्स ट्रू दोन्ही ऑप्शन त्याने दिलेले आहेत. तुम्हाला नीट वाचून करायचे. झोन रिफायनिंग दिलेलं आहे. This got the answer. What is the first statement? The basis of the method is that the impurities are more soluble in solid metal than in molten metal. What do you think? Is it a correct statement? काय आहे मला सांगा? It is a false statement. बरोबर. झोन रिफायनिंग मध्ये दिलेलं आहे ते सगळे पॉइंट्स वाचायचे. व्हॉट इज द प्रिन्सिपल? पहिल्याच याच्यामध्ये दिलेलं आहे काय? When an impure metal is melted
okay, and allowed to solidify. The impurities move away from the solid region. Okay, so that is a wrong statement. Second, the method is used to get silicon of high purity पाहिजे. What is the correct statement? It is true statement. खाली जर तुम्ही एक्झाम्पल कडे बघितलं तर झोन रिफायनिंगच्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. व्हॉट इज द एक्झाम्पल? 3 एक्झाम्पल्स: जर्मॅनियम, सिलिकॉन अँड गॅलियम. ओके, थोडक्यात सेमीकंडक्टर साठी नॉर्मली ही मेथड आपण प्युरिफिकेशन साठी वापरतो. राईट. सो व्हॉट इज द करेक्ट स्टेटमेंट? द मेथड इज यूज टू गेट सिलिकॉन ऑफ हाय प्युरिटी पाहिजे ते तिथे. तिसरा, द प्रोसेस इज रिपीटेड सेव्हरल टाइम्स बाय मुव्हिंग द हीटर इन आयदर डिरेक्शन. इट इज नॉट इन आयदर डिरेक्शन. ज्या डिरेक्शननी तो मेल्ट होत चाललाय, जिकडनं आपण कट करतो त्याच डिरेक्शनला तो मूव्ह करणार. सो दॅट इज अ फॉल्स स्टेटमेंट. डायग्रामवरनं सुद्धा कळतं कुठे चाललाय हीटर तर. बरोबर. आणि डी नाही आहे. सो व्हॉट इज द करेक्ट स्टेटमेंट? ओन अमंग द अबोव व्हॉट इज द करेक्ट स्टेटमेंट? ए बी आर फॉल्स. बी फॉल्स नाही आहे. ओनली बी इज ट्रू. दॅट इज द करेक्ट आन्सर. बरोबर. लक्षात आलंय? आता मी विचारला इथे झोन रिफायनिंग. तुम्हाला उद्या विचारला जाईल याचाच वर प्रश्न. म्हणजे आता तुम्ही एवढं वाचलं, आता यावर राहिलेली पार्ट कुठला असू शकतो? म्हणजे एक एक्झाम्पल सांगते. इतकं वाचलं. आता विचारतील की 99.99% प्युरिफिकेशन जर रिफायनिंगमध्ये मिळवायचं असेल तर विच इज द मेथड यूज? इट इज झोन रिफाईन. व दॅट इज गिवन इन द स्टेटमेंट. ओके, खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. असंच वरच्या लिक्वेशन पॉलिंग या मेथड तुम्ही वाचणार. ओके, आता सगळं वाचून दाखवू शकत नाही, शॉर्टेज ऑफ टाइम, पण हे घ्यायचं. येस, दिस इज कॉन्सेप्च्युअल पार्ट. नो नीड टू रिमेंबर एनिथिंग. प्युअर कॉन्सेप्ट. ओके, आता याला काही तुम्हाला थेअरी वेरीची गरज पडत नाही. सी व्हॉट इज द आन्सर? विच वन ऑफ द फॉलोइंग इज पॉसिबल. नीट बघा डायग्रामकडे सगळ्यांनी. हा कॉन्सेप्ट आहे त्यामुळे हा क्लिअर असला पाहिजे. नसेल तर मी करते. विच वन ऑफ द फॉलोइंग इज पॉसिबल विथ रेफरन्स टू द adjoining diagram? M can reduce SO. Yes, think on this. First of all, do you know what is this? हे काय प्रकरण आहे माहिती तुम्हाला? What is this? It is Ellingham diagram. काय असतं Ellingham diagram? Temperatures versus delta G is plotted. त्यावरनं what is the basic purpose of Ellingham diagram? To select the best reducing agent at a particular temperature. Okay, त्याच्यासाठी आपण ती मेथड वापरतो. आता कॉन्सेप्ट तुम्हाला नसेल समजला तर मी समजून सांगते याच डायग्रामवरनं, पुढचा तुम्हाला वापरता येईल. बरोबर. इथे काय दिसतंय बघा, टेम्परेचर जरी तुम्हाला तिथे ऑप्शनमध्ये 1000 केल्विन आहे आणि डायग्राममध्ये 1000 कुठे दिसत नाही आहे, बट यू कॅन अप्लाय युअर लॉजिक की इथे सगळे ऑप्शन 1000 आहे, त्यामुळे तो जो इंटरसेक्शन पॉईंट दिलेला आहे दोन कर्व्हचा, तो जो त्याने डॉटेड लाईन खाली दाखवली आहे, ती म्हणजे कोणतं टेम्परेचर असलं पाहिजे? 1000. हे आपल्याला कळतं. सो आपण बोंबा मारत फिरायचं, दिलंच नाही टेम्परेचर, आम्हाला कसं कळणार? आम्हाला अरे तुम्हाला कळायला पाहिजे, डायग्रामचा तेवढा सेन्स व्हायला पाहिजे. सो ते 1000 केल्विन टेम्परेचर आहे. आता दोन डायग्राम जर तुम्ही बघितल्या तर बघा 1000 केल्विनच्या आधी बरोबर एस हा कोणामध्ये कन्वर्ट होतो? एसओ मध्ये. पण त्यावेळेला तुमचा डेल्टा जी हा काय होत जातोय मला सांगा? इन्क्रीज होत जातोय. राईट. डेल्टा जी इन्क्रीज होत जातोय म्हणजे ही प्रोसेस कुठली नाही आहे मला सांगा? इट इज नॉट अ स्पॉन्टॅनियस प्रोसेस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? ही स्पॉन्टॅनिटी म्हणजे या ठिकाणी कसं शिकणार तुम्ही की याचा अर्थ सल्फरला एसओ मध्ये कन्वर्ट व्हायला आवडत नाही, कारण ती स्पॉन्टॅनियस प्रोसेस नाही आहे. कोणत्या टेम्परेचरच्या आधी मला सांगा? 1000 टेम्परेचरच्या. ओके, मग 1000 टेम्परेचरच्या आधी काय दिसतंय तुम्हाला की तुमचा जो कर्व आहे कुठला? एम, तो एम काय दिसतोय? डिक्रीजिंग दिसतोय. बरोबर. डिक्रीजिंग दिसतो याचा अर्थ काय झालं की एम ला एमओ मध्ये कन्वर्ट करायला स्पॉन्टॅनियस प्रोसेस आहे. आर यू गेटिंग दिस? व्हाय आय हॅव अंडरस्टूड दिस? बिकॉज डेल्टा जी इज डिक्रीजिंग. सो मला कळतंय की एम टू एमओ हे कन्व्हर्जन कसं आहे मला सांगा? इट इज स्पॉन्टॅनियस. बरोबर. मग आता पुढे म्हटलंय 1000च्या आधी ही सिच्युएशन झाली. आता 1000च्या वरती बघा, म्हणजे अबोव 1000 केल्विन यू ऑब्झर्व काय झालंय तर कोणता ग्राफ वरती आणि कोणता खाली आहे मला सांगा? एम टू एमओचा खाली आहे, म्हणजे त्याचा डेल्टा जी कमी आहे आणि एस टू एसओचा जास्त आहे. मग मला सांगा कोणी कोणामध्ये ऑक्सिडेशन करणं? एसचं एसओ मध्ये ऑक्सिडेशन इझी आहे की एमचं एमओ मध्ये ऑक्सिडेशन इझी आहे? कोणाचं? एमचं एमओ मध्ये. बरोबर.
मग एमचं एमओमध्ये जर ऑक्सिडेशन होतंय याचा अर्थ एसओचं काय होतंय, रिडक्शन होतंय. म्हणजे तो कोणाला रिड्यूस करतोय, एम इज रिड्युसिंग एसओ. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर, इट इज अबोव 1000 केल्विन. गॉट फ्रॉम द डायग्राम काय कॉन्सेप्ट आहे. सो फक्त बघायचं की डेल्टा जी कोणाचा कसा चेंज होतो. ओके, नेक्स्ट व्हेरी सिम्पल क्वेश्चन. याला इवन दो यू डोंट नो आयसोलेशन बट यू नो थर्मोडायनेमिक्स, यू कॅन आन्सर दिस क्वेश्चन. द रिएक्शन M2O plus C gives 2M plus CO is possible if the value of delta G is, what is the answer, it is negative. कारण ते पॉसिबल आहे म्हणजे स्पॉन्टेनियस आहे, म्हणजे डेल्टा जी काय झाला, लेस दॅन 0 झाला. त्यानंतर पुढचा 16, द ब्लास्ट फर्नेस हॅज अन ॲडव्हान्टेज दॅट. हे एवढं माहीत असतं की ब्लास्ट फर्नेसमध्ये काहीतरी भरपूर टेम्परेचरच्या रेंजेस असतात आणि काहीतरी वेगळं वेगळं घडत असतं. बरोबर आहे. लकीली याने पण तेवढ्याच बेसिक क्वेश्चन विचारलाय की इट प्रोव्हाइड्स डिफरंट रेंज ऑफ टेम्परेचर फॉर डिफरंट रिॲक्शन्स. आता याला मी कॉम्प्लिकेट करते, म्हणजे या ब्लास्ट फर्नेसच्या सगळ्या स्टोरीला, की तुम्हाला प्रश्न विचारतील की 900 केल्विनला काय होतं. इन ब्लास्ट फर्नेस व्हॉट हॅपन्स ॲट 900 केल्विन. व्हेरी बॅड, नाही वाचलं. बघा परत ते कोणत्या कलरमध्ये दिलंय बघा. तुम्हाला रंगांचा त्रास होतो का, होळी तर खेळता तुम्ही, हा, रंग नाही आवडत महत्वाच्या वेळेला. काय दिलंय, ब्ल्यू कलरमध्ये दिलाय. बाकी काही ब्लास्ट फर्नेसची स्टोरी माहिती नसली तरी चालतं. टेम्परेचर दिले सुंदर, म्हणजे आपली कामं किती चांगली करून ठेवली आहे पुस्तकाने, पण आपण दुष्ट ते बघत नाही. ओके, सो दिलंय 500 केल्विन. सी द चार्ट, कुठल्या पेजवर आहे, 236 दिसला. 500 केल्विनला काय होतं, ओर लुजेस द मॉइश्चर. 900ला काय होतं, रिडक्शन ऑफ ओर बाय CO. इक्वेशन करून दाखवलंय, रिॲक्शन करून दाखवली आहे. 1200ला लाईमस्टोन डिकम्पोजेस. 1500ला रिडक्शन ऑफ ओर बाय C. हा, आता दोन्ही ठिकाणी रिडक्शन आहे. वाईट वाचणारा फक्त रिडक्शन वाचतो, चांगलं वाचणारा CO आणि C पण वाचतो. कळलं दोघांमधला फरक. सो आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये ठरवायचं वाचताना. बरोबर. त्यानंतर 1500लाच आणखीन एक घटना घडते. व्हॉट इज दॅट, फ्युजन ऑफ आयर्न अँड स्लॅग फॉर्मेशन. आणि 2000ला काय होतं, इट इज कंबशन ऑफ कोक. ओके, सो आता मी तुम्हाला रिडक्शन ऑफ काय विचारलं होतं, मगाशी रिडक्शन ऑफ ओर विचारलं होतं, म्हणजे 900 केल्विन विचारलं होतं. उद्या तुम्हाला 1500ला काय होतं विचारलं. सो कुठला पण प्रश्न त्यावर जनरेट होऊ शकतो. बरोबर, ठीक आहे. त्यानंतर सो थोडक्यात फक्त डिफरंट टेम्परेचर माहिती असून उपयोग नाही. येस, गुड क्वेश्चन, लॉजिकल क्वेश्चन अगेन. डोंट हॅव टू डू एनिथिंग विथ द थेअरी. आता त्या डायग्रामवरनं तुम्ही बघा, मग अशा मी तुम्हाला कॉन्सेप्ट सांगितला की कोणता चांगला रिड्युसिंग एजंट असू शकतो ज्याचा डेल्टा जी कमी आहे. सिंपल कॉन्सेप्ट. येस, व्हॉट इज आन्सर, सी. व्हेरी गुड. का बरं सी, खाली दिसतंय CAचं ऑक्साईड फॉर्मेशनचा डेल्टा जी सगळ्यात कमी आहे, म्हणजे लॉजिकली त्याचं स्वतःचं काय होतं, ऑक्सिडेशन, आणि बाकी सगळ्यांना तो काय करेल, रिड्यूस करेल. दुसरा एक अजून प्रश्न यावर जनरेट करते. मला सांगा ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियममध्ये विच इज अ गुड रिड्युसिंग एजंट. मॅग्नेशियम इज अ गुड रिड्युसिंग एजंट. ओके, आता उद्या काय करतील की आता यावरच त्रास कसा द्यायचा ते सांगते. डायग्रामच नाही देणार, डायग्राम नाही देणार. बरोबर. आणि एक्सपेक्टेड काय असेल की पुस्तकात जे काही 3-4 नावं आहेत त्याचा सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे. हे वाईट एक्सपेक्टेशन आहे पण असू शकतं. बरोबर. सो अशा केसमध्ये Mg आणि Al2O3 आला, मग अशा वेळेला डायग्राम नसेल तर आपल्याला माहिती पाहिजे की Mg कोणाला रिड्यूस करतो, Al2. सो परत सिक्वेन्स आला तुमच्या ऑक्सिडेशनचा आणि तो तुमच्या EMF सिरीजशी रिलेटेड आहे. बरोबर. सो ते तिथे आलं परत. सो व्हॉट इज द आन्सर, काय म्हटलात तुम्ही. हां, इन द ब्लास्ट फर्नेस फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ Fe लाईमस्टोन इज ॲडेड ॲज फ्लक्स. काय म्हणून वापरतात त्याला, फ्लक्स म्हणून. स्टँडर्ड डायरेक्ट क्वेश्चन. अमंग द फॉलोइंग द प्युरेस्ट फॉर्म ऑफ आयर्न इज. येस, नथिंग टू डू विथ एनी प्युरिटी, राईट. आम्हाला काय करायचं असेल बाबा तू प्युअर, आमचं काय चाललंय. पेज नंबर 234, 234.
तीन टाईप दिलेले आयनचे. कुठले कुठले? कास्ट आयन और पिग आयन, रॉट आयन अँड स्टील. रॉट आयन मध्ये त्यांनी वाक्य दिलंय शेवटी, इट इज द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ आयन. आता तुम्ही तेवढं वाचलं आणि प्रश्न आला की कास्ट आयन मध्ये किती % कार्बन असतो? किती % कार्बन असतो? 4%. तसाच मग तो पी काय म्हणतात त्याला, स्टीलमध्ये येणार. थोडक्यात ते आलंच वाचणं, म्हणजे वाचा पण अर्धवट नव्हे. द सल्फाइड ओर ऑफ कॉपर इज कॉपर ग्लान्स. ओके, मला कॉपर ग्लान्स आलं, बाकीच्यांचे फॉर्म्युले एक्सपेक्टेड आहेत. हे मी तुम्हाला, मिनरल आणि ओर जेवढे असतील की नाही त्यांच्या फॉर्म्युल्यावर आणि त्यांच्या नावांवर कुठेही आपण आपलं डोकं लावायचं नाही. सगळे माहीत असणे एकमेव ऑप्शन आहे, दुसरं नाही कुठला. ओके, नेक्स्ट. अमंग द फॉलोइंग द बेस्ट रिड्युसिंग एजंट फॉर रिडक्शन ऑफ Cu2O इज. काय वापरतात मला सांगा? Cu2 ला रिड्यूस करायला काय वापरतो आपण? कोक. कोक ऍक्ट्स ॲज द बेस्ट रिड्युसिंग एजंट. बरोबर, कॉपरमध्ये दिलेलं आहे. कॉपर मॅटे कंटेन्स, कॉपरच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये शेवटी येतं. बरोबर, ही कॉपर मॅटे हा काय प्रकार आहे? ब्लिस्टर कॉपर हा काय प्रकार आहे? त्याची प्युरिटी किती वगैरे वगैरे. ब्लिस्टर कॉपर म्हणजे माहिती? व्हॉट इज ब्लिस्टर कॉपर? व्हॉट इज ब्लिस्टर कॉपर? वाचा वाचा वाचा, वाईट वाचा. ज्या वेळेला त्याच्यामधनं SO2 रिमूव्ह होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असे छिद्र झाल्यासारखे, म्हणजे आपली ती जी चाळणी असते घरातली ती जर उलटी केलीत तुम्ही, बरोबर, सो त्याला असे छिद्र तयार झालेले दिसतात तुम्हाला. बरोबर, एक्झॅक्ट सेम स्ट्रक्चर या ब्लिस्टर कॉपरचं असतं. व्हॉट इव्हॅपोरेट्स, व्हॉट गोज इन टू द ॲटमॉस्फिअर? सल्फर डायऑक्साईड. तो जातो ऑटो रिडक्शन झाल्यानंतर. बरोबर, आणि तो सल्फर डायऑक्साईड हवेत गेल्यामुळे त्याच्यामध्ये असे तो निघून गेल्यामुळे असे होल्स क्रिएट झाल्यासारखे दिसतात आणि त्याला काय म्हणतात मला सांगा? इट इज कॉल्ड ॲज ब्लिस्टर कॉपर. what it is called as blister copper. Everything is given in the textbook. मी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगत नाही. कुठे येणार मी सांगितलंय तुम्हाला आता, एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर. आय थिंक द लास्ट मेटल विच इज एक्स्ट्रॅक्टेड. ओके, त्यानंतर द इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन इज यूज इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ. कशामध्ये वापरतो मला सांगा आपण? कॉमन सेन्स. कशामध्ये वापरतात? हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स. त्यानंतर नेक्स्ट 24, to remove the impurity SiO2 the useful fluxes. Yes, all of this normally CaO वापरतात. ॲब्सोल्युटली करेक्ट आन्सर. बरोबर, पण सगळे वापरू शकतो का? कारण सगळे SiO2 कोण झाला तुमचा? ॲसिडिक इम्प्युरिटीज झाले आणि बाकीचे तिघही जे आहेत ते कोण आहेत मला सांगा? बेसिक फ्लक्स आहे. ओके, त्यामुळे आन्सर काय येणार तुमचं? ऑल ऑफ दिस. बरोबर, आणि यालाच अजून एखादा म्हणजे एनी ऑफ दिस न देता दुसरं कुठलं ऑप्शन दिलं असतं आणि विचारलं असतं या सगळ्यांमध्ये सगळ्यात बेस्ट कुठला आहे, तर मग तुम्ही म्हणता तो CO आला असतं. 25, रिमूव्हल ऑफ सल्फर फ्रॉम पायराइड्स बाय हिटिंग इन एअर इज कॉल्ड ॲज रोस्टिंग. यू नो दॅट. ओके, द सबस्टन्स बिहेविंग ॲज रिड्युसिंग एजंट इन द लोअर पार्ट ऑफ ब्लास्ट फर्नेस इन द रिडक्शन ऑफ हेमेटायटिस. व्हॉट इज आन्सर? सी. लोअर पार्ट म्हणजे जास्त टेम्परेचर रेंज आहे त्या ठिकाणी. बरोबर, सो इट इज कार्बन. लोअर टेम्परेचर नाही विचारलंय, लोअर पार्ट ऑफ ब्लास्ट फर्नेस विचारलाय. कळला दोघांमधला फरक? व्हॉट इज सी? सी इज द आन्सर. लाइमस्टोन when added in the blast furnace in the extraction of iron comes out as a slag which is CaSiO3. CaCO3 आणि SiO3. बरोबर ना? असलं काहीतरी. सो CaSiO3. 28, क्रायोलाइट इज यूज इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आता क्रायोलाइट रिलेटेड क्वेश्चन आहे, यामध्येच तरी डिस्कस होतात, त्यामुळे तुम्हाला मी सांगते काय काय तर. येस, 29, the difference in which property of the ore and impurity is taken advantage in flotation process. We discuss about that. Which is that property? Wetting property. Okay, आणि तुम्हाला हेही कळलं की कोणाला कोण वेट करतात. 30, in the commercial electrochemical process for aluminium what is the electrolytes use? कुठले कुठले वापरतात? Al2O3 आणि Na3Al(F6). CaF2 असता तर तो मध्ये त्यामध्ये ऍड झाला असता. बरोबर आहे, तिघही असते त्यामध्ये. 31,
येस, रीड द ऑप्शन्स आणि सांगा कशासाठी वापरतात. येस, व्हॉट इज द आन्सर? लोअरिंग द मेल्टिंग पॉइंट ऑफ ॲल्युमिना. सो क्रायोलाइट म्हणजे काय होतं? Na3Al(F6) and it is used in the electrolysis of alumina for lowering the melting point of alumina. असं जर विचारलं मी आता की किती पर्यंत लोअर करतो, तर दिलंय ना पुस्तकात. दिलंय बघा, जा ॲल्युमिनियम कडे जा, आन्सर मिळेल. दिसलं का? व्हॉट इज द आन्सर देन? 1140. काय दिलेलं आहे त्याने? 1140 पर्यंत आपण त्याला लोअर्स द फ्युजन टेम्परेचर. 237 वर इलेक्ट्रोलिसिस मध्ये चौथी लाईन दिसतेय का? व्हॉट इज द आन्सर? 1140. सो कळलं, वाचणं म्हणजे काय असतं कळलंय सगळ्या एक्सपिरियन्सवरनं. ओके, दिस इज कॉल्ड ॲज रीडिंग अँड गेटिंग द मार्क्स. 32. इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ Al2O3 बाय हॉल हेरॉल्ड प्रोसेस इज कॅरिड आउट. ते दिलंय, तेच रिपीट झालाय तो क्वेश्चन, त्याच्यासारखाच आहे तो. इन प्रेझेन्स ऑफ क्रायोलाइट विच फॉर्म्स अ मेल्ट विथ लोअर मेल्टिंग पॉइंट. 33. येस, व्हॉट इज द आन्सर? येस, Ag आणि Au. ॲनोड मड कोण असतं कॉपरमध्ये? Ag आणि Au. ॲनोड मड म्हणजे कळतं ना तुम्हाला की खाली ज्या इम्प्युरिटीज सगळ्या सेटल डाऊन झालेल्या असतात त्या. म्हणजे मला काय वाटलं होतं ज्यावेळेला मी पहिल्यांदा वाचलं होतं की आय एम नॉट इंटरेस्टेड इन दॅट एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर. आय विल गो फॉर द ॲनोड मड बिकॉज वॉट इट कंटेन्स सिल्वर अँड गोल्ड. सो त्या कॉपरचं घेऊन काय करणार, त्याच्या ॲनोड मड घेतलेला बरा. सो तुम्ही कॉपर घ्या, मला ॲनोड मड द्या. आय एम रेडी. वाय? बिकॉज इट कंटेन्स सिल्वर अँड गोल्ड. सो सिल्वर आणि गोल्ड असणाऱ्या इम्प्युरिटी हे कोणतं एक्स्ट्रॅक्शन आहे मला सांगा? कॉपरचं. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज प्रेझेंट ॲज द इम्प्युरिटी टू द मॅक्झिमम एक्सटेंट इन पिग आयन? कार्बन. बरोबर. आता पर्सेंटेज विचारल्यावर कार्बन माहीतच होतं. 35. येस, इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर व्हॉट इज द आन्सर? Cu2s. ऑटो रिडक्शन करायला Cu2O प्लस Cu2s वापरतात, त्याच्यामधनं कॉपर एक्स्ट्रॅक्ट होतो आणि बाहेर मगाशी सांगितल्याप्रमाणे सल्फर डायऑक्साईड जातो. सो परत एकदा सांगते, हे जे क्वेश्चन आपण डिस्कस केले किंवा हे जे पॉईंट तुम्ही मार्क करून घेतले, दिस इज नॉट अल्टिमेट. ओके, तुम्ही काय करणार आता मला हे तुमच्या एक्झाममध्ये कळेलच तुम्ही काय करणार. तुम्ही कसं करायचं हे मला जे सांगणं पॉसिबल होतं मी सांगितलं. सेम मेथड यू कॅन एम्प्लॉय फॉर P ब्लॉक एलिमेंट, ऑल्सो फॉर D ब्लॉक एलिमेंट. ओके, सो तसं तुम्ही करा आणि बघा आपण कुठपर्यंत वाचू शकतो. पहिल्या वाचनामध्ये काय होतं, नंतर काय होतं, जास्तीत जास्त चांगला स्कोर कसा करू शकतो. ओके, ठीक आहे, विल स्टॉप हिअर. एक काम करा, आता P ब्लॉकमध्ये 80 क्वेश्चन्स आहेत. व्हॉट यू डू, आज तुम्हाला संध्याकाळी काही नसेल कारण सगळं सकाळी होऊन गेलं आता. बरोबर, टेस्ट आहे पण ठीक आहे, त्याला काही डोकं लागत नाही. राईट. म्हणजे उरलेला जो वेळ घरी गेल्यानंतर तुम्ही रिलॅक्स होणार ना, आज टेस्ट देऊन आलो आम्ही, म्हणजे घरी गेल्यानंतर तुम्हाला काही कामं नाहीच आहे. सो त्यावेळेला तुम्ही P ब्लॉक मधले भलेही वाचू नका पुस्तक, पण MCQ सॉल्व्ह करा की किती किती येतात आपल्याला बघितल्यानंतर, आणि उद्या आपण डायरेक्ट त्याच्यावर डिस्कशन करू आधी. ओके, आणि मग पेपर द्या.